की ही मेहरबानी, एवढी मेहर नजर सरकार किंवा त्यातले काही लोक का करतं बरं लवासा सारख्या कंपनीवर? नंबर 1. नंबर 2 की सिलिंगच्या जमिनी ज्या लोकांना म्हणजे आदिवासी कातकरी समाजांमधल्या लोकांना ऑलरेडी अलॉट केलेल्या होत्या, दिलेल्या होत्या कसण्यासाठी, त्या जमिनी सुद्धा आता लवासाकडे वळवण्यात आलेल्या आहेत. आणि त्या आदिवासीला जेव्हा सरकारच नोटीस बजावतं की ही बाबा तू जमीन का विकलीस, तर खरं म्हणजे सिलिंगची जमीन ही कसण्यासाठी मिळालेली असते, ती विकण्यासाठी मिळालेली नसते. आदिवासीला ती विकण्याचा अधिकार नाही आणि खरं म्हणजे बिगर आदिवासीला तर आदिवासी जमीन घेण्याचाही अधिकार नाही. हे सगळे व्यवहार जे आदिवासींच्या नकळत सुद्धा झाले ते सरकारी यंत्रणांनी कसे काय करून घेतले? निळू दामले तुम्ही उत्तर द्यायचं. एक मिनिट सुनीती, मी येतो तुमच्याकडे. निळू दामले तुम्ही उत्तर द्या, त्यांचं काय म्हणणं आहे? असं काही घडलंय का? असं घडलेलं नाही. एक तर लक्षात घ्या तुम्ही की सरकारने ज्या विविध कायद्यामध्ये जमीन, आता कोर्टाच्या बाबतीत मी जात नाही वकील म्हणून, परंतु ज्या ज्या जमिनी मोकळ्या केल्या, ज्या ज्या जमिनी विकायला परवानगी दिली त्यानुसार झालेले रीतसर व्यवहार आहे ते वळवला. म्हणजे काय केलं? आता याच्यामध्ये आदिवासी म्हणतात, तुम्ही आकडे बघा. 2001 साली जेव्हा हा प्रयोग सुरू झाला त्यावेळी कातकरी ज्यांना म्हणतात त्यांना त्यांची एकूण माणसं किती? 319. सगळ्या त्या खोऱ्यामध्ये 319 कातकरी होते. 319. आता या 319 काही लोकांची जमीन जी आधी विकली गेलेली आहे ती विकली गेलेली जमीन लवासाने विकत घेतली. हे ती कातकऱ्यांकडे नव्हतीच. कातकऱ्यांनी आधी ती कोणाला तरी विकली होती. आता त्याच्यापैकी काही विक्रीचे व्यवहार होत आहेत. आता हे आधीचे सगळे व्यवहार झाले. या व्यवहारामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की या व्यवहारामध्ये गैरव्यवहार असू शकतील, मला माहित नाही. परंतु लवासाने, मी या लवासातल्या सगळ्या लोकांना भेटलो. काय झालंय, हे सगळे डावे आणि हे सगळे क्रांतिकारी लोक असतात ना, हे त्यांच्या दुसऱ्या बाजूच्या लोकांना दुष्ट, राक्षस असं कायम म्हणत असतात. वस्तुस्थिती अशी नाही. मी ज्यावेळी त्यांच्याबरोबर बसत होतो माझ्या लक्षात असं आलं की होता होई तो प्रत्येक गोष्ट कायद्यातून करायचा त्यांचा सतत प्रयत्न होता. तेव्हा ज्यांच्याकडून 90% जमिनी ह्या ऑलरेडी हस्तांतर झालेल्या यांच्याकडे आलेल्या आहेत, त्या आधीच विकल्या गेल्या होत्या. आता आधी विकलं घेण्यामध्ये त्यांना जो जमिनीचा भाव मिळाला तो कमी होता. 10 वर्षापूर्वी जमिनी गेल्या. आता हा भाव ह्या लोकांना आज असं वाटतं की आपल्याला लुटलं गेलं, सुटली. हाव नाही असं. आता मी तुम्हाला सांगतो, पदू मरगळे नावाच्या माणसाशी मी बोललो, त्याची सविस्तर मी मुलाखत घेतली. तो असं म्हणतो की बरोबर आहे, मी ज्यावेळी जमीन विकली त्यावेळी जमिनीला भाव नव्हता, पण नंतर जसजसं लवासाची गुंतवणूक त्यात व्हायला लागली तसंच जमिनीचा भाव वाढतो. सुनीती म्हणतात तसं ती जमीन उपजाऊ नाहीये. जी डोंगरावरची जमीन आहे तिथे किती एकरी उत्पन्न होतं काढून बघा बरं. एकरी वर्षाला 3,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न होत नाही, कारण डोंगरावरची जमीन आहे. डोंगरावरच्या जमिनीवर शेती होत नाही. खरं म्हणजे ही सगळी जमीन शेतीच्या उत्पन्नाला योग्य कधीही नव्हती. याच्यावर माझ्या पुस्तकामध्ये लिहिलंय की आज जगातले अनेक विचारवंत लोक असं म्हणतायत की अशा ठिकाणच्या जमिनीचा उपयोग जर करायचा असेल तर शेती पलीकडे इतर उद्योगामध्ये जाऊन करावा लागेल. सुलक्षणा महाजनांचा मी उल्लेख केलाय. त्यांनी जगातल्या अनेक लोकांना अभ्यास करून त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या जमिनीचा वापर अधिक चांगला करण्यासाठी तिथे उत्पादन आणि रोजगारासाठी वेगळ्या रीतीने जावं लागेल. ही जमीन उपजाऊ नव्हती. ती जी जमीन आहे ना, तुम्हाला सांगतो जमिनीचा इतिहास पहा. गेल्या 50-100 वर्षामध्ये तिथे राहणाऱ्या लोकांनी इतर रोजगाराचं साधन नसल्या कारणाने त्या जमिनीवरची झाडं तोडली. पुण्याला लागणारा कोळसा या इकडून जात होता, हे लक्षात घ्या. झाडं लवासाने नाही तोडली. अगदी बरोबर आहे. मी जातोय पुन्हा एकदा सुनीती सुरे यांच्याकडे आणि संग्राम थोपटेंकडे. सुनीती सुरे, संग्राम थोपटे, तुम्हाला याची उत्तरं द्यायला पाहिजेत. निळू दामलेंनी मूलभूत मुद्दे मांडलेले आहेत, नुसता विरोध करून चालणार नाही. तुमचे मुद्दे काय आहेत? सुरुवात करूया सुनीती तुमच्यापासून. खरं म्हणजे आम्ही कुठलेही नुसते आरोप पोकळ करत नाही आहोत. आमच्याकडे ह्या सगळ्याची कागदपत्र आहेत. जर सिलिंगच्या जमिनी शेतीखालच्या नव्हत्या तर त्या सिलिंग कायद्याखाली आल्या कशा हे आम्हाला कळत नाही. दुसरं की मी नाव घेऊन आपल्याला सांगते, बंडू भाऊ वालेकर यांनी जी जमीन विकलेली नाही त्यांना सिलिंग खाली मिळालेली आहे, त्या जमिनीच्या संदर्भात त्यांना आता नोटीस आलेली आहे, बजावण्यात आलेली आहे की ही जमीन तुम्ही कशी विकली. आता लवासानी निळू दामले असं म्हणतात की फार पूर्वी ह्या जमिनी विकलेल्या आहेत. आमचं म्हणणंच ते आहे की लवासा जरी आज त्यामध्ये, कारण त्यांनी दुसऱ्या कोणाकडून तरी घेतलेल्या आहेत, पण ही प्रक्रिया गेली 10-15 वर्ष चालू आहे आणि त्या सगळ्या व्यवहारांमध्ये ज्या पद्धतीने लोकांकडनं जमिनी घेतल्या त्या आता सगळ्या शेवटी लवासाकडे वळवण्यात आलेल्या आहेत. आणि हा सगळा जो व्यवहार झाला हा अत्यंत लोकांना अंधारात ठेवून संशयास्पद रीतीने झालेला आहे. केवळ सिलिंगच्या जमिनीचा एक मुद्दा आहे.
पण लोकांकडून ज्या पद्धतीने जमिनी घेतल्या तो, किंवा कृष्णा खोरे विकास महामंडळाची जी जमीन, थोपटे साहेबांनी अगदी योग्य पद्धतीने सांगितलेलं आहे की जी जमीन सार्वजनिक हितासाठी, जेव्हा कुठल्याही धरण प्रकल्पासाठी घेतलेली अतिरिक्त जमीन जर असेल ती सार्वजनिक हितासाठी वापरली गेली पाहिजे, त्याऐवजी ती लवासाच्या बंधाऱ्यांसाठी वापरली जाते आहे. लवासा जेव्हा तिथे जलक्रीडा चालवत असतो तेव्हा वरसगाव धरण आज कोरडं असतं अशी स्थिती आहे. आणि आज पुणेकरांना जी 15% पाणी कपात भोगावी लागते आहे त्याची ही सगळी कारणं आहेत. आज लवासानी त्या ज्या जलाशयामध्ये आपले भराव घातलेले आहेत आणि त्या भरावांमधून पुन्हा जलाशयाची साठवण क्षमताही कमी होते आहे. म्हणजे जमिनींचे ज्या पद्धतीचे सगळे व्यवहार झाले ते, कृष्णा खोरे महामंडळाची ज्या पद्धतीने जमीन लुटली आहे ते, ज्या पद्धतीने वृक्षतोड झालेली आहे, वृक्षतोडी संदर्भात मी आपल्याला सांगेन, गुगल अर्थवर जाऊन आपण जर पाहिलं चित्र 2002चं पहा, 2005चं पहा आणि 2009चं पहा, आपल्या लक्षात येईल की जिथे जिथे लवासा शिरली तिथे तिथे जंगलाची, वृक्षराजीची, डोंगराची कशी वाट लागलेली आहे. आणि ही वाट आता आज तर फक्त 600-650 हेक्टरवरचं काम चालू आहे. लवासाला फक्त 2000 हेक्टरची परवानगी आज मिळालेली आहे आणि ती पण बेकायदेशीर आहे. मी पुन्हा पुन्हा सांगेन, आता पुढची 5000 हेक्टरची जी परवानगी मागितलेली आहे लवासानी, ती आम्ही आज रोखलेली आहे. आणि तिथे शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आणि त्या महाराष्ट्र सरकारच्या त्या पर्यावरणीय दलाला ती परवानगी थांबवावी लागली आहे. पण आजही आम्हाला हेच म्हणायचं आहे की ही पुढे परवानगी देत राहून, म्हणजे जो 25,000 एकरावरचा प्रकल्प असतो त्याला तुकड्या तुकड्यांनी परवानगी देत राहणं, या सगळ्या पळवाटा काढत राहणं आणि सबंध खोऱ्याचं जी 21 गावं विस्थापित होत आहेत, जे सबंध लोक देशोधडीला लागत आहेत, त्या सगळ्यांच्या निर्वाहाची ती व्यवस्था होती. जे काय ते उत्पादन करत होते ते पैशाचा व्यवहार नसतो. आणि लवासाला हे कळतंय की ही सोन्याची खाण आहे. या लोकांना ज्यांना गरीब बापडे म्हणतायत ना आणि त्यांना काही मिळत नव्हतं असं मानतायत, ते लोक खरं म्हणजे श्रीमंत आहेत, कारण ते त्या जमिनीवर राहत आहेत, त्या जमिनीचे मालक आहेत. मी येतो तुमच्याकडे, मी जातोय संग्राम थोपटे यांच्याकडे. आमदार साहेब, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही ऐकलं निळू दामले काय म्हणतायत ते ऐकलं, तुम्ही स्थानिक आमदार आहात, काय परिस्थिती दिसते तुम्हाला तिकडे? मुद्दा असा आहे की या ठिकाणी कुठले राजकीय संभाषण किंवा राजकीय वक्तव्य करायला मी इथं आलेलो नाही. मुळामध्ये माझा या लवासा लेक सिटीला मुळात विरोध नाहीये. लेक सिटी सारखे प्रोजेक्ट या ठिकाणी भारतामध्ये होतात, विशेष करून मुळशी तालुक्यामध्ये होतात, त्याबद्दल माझं स्वागतच आहे. परंतु या लेक सिटीमध्ये मुळा अर्थ असा आहे की वरसगाव धरणासाठी जी संपादित केलेली जमीन होती, जी शासनाने 1974 साली अक्षरशः 200 ते 500 अगदी 1000-2000 रुपयापर्यंत एकरी बाजार भावाने त्या ठिकाणी शासनाने लोकांकडून संपादित केली. अर्थात तिचा दर त्यावेळेला कमी असेल, मग त्या दराची तुलनेत आजचा दर त्या ठिकाणी त्या जागेचा वाढलेला आहे. आणि जी जागा या ठिकाणी संपादित केली, ती संपादित केलेली जागा त्या लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. त्यांचा अद्यापही शासनाकडून पुनर्वसन अजून देखील त्या ठिकाणी 25-30 वर्षांमध्ये पूर्ण होऊ शकलेलं नाही. आता लवासा लेक सिटी या ठिकाणी होती. लवासाचा अर्थ माझ्या माहितीप्रमाणे फार मोठा आहे. लवासा हा मोठा प्रकल्प या ठिकाणी होता. जवळजवळ 25,000 एकरावरती या ठिकाणी घरं बांधून त्या ठिकाणी लेक सिटी स्थापन करण्याचे यांनी घाट या ठिकाणी घातलेले आहे. तो होऊ द्या, मला त्याबद्दल काही विरोध असण्याचे कारण नाही. परंतु ज्या जमिनी मूळतः शासनाने संपादित केल्या, ज्या शासनाच्या मालकीच्या आहेत, ते एका खासगी कंपनीला हे देतात कसे? आणि ह्या बेकायदेशीर चाललेला व्यवहार हा या ठिकाणी आजपर्यंत उघड होऊ का शकला नाही? यामधले संबंधित अधिकारी कोण आहेत? 30 वर्षाचा करार या ठिकाणी करतात. 141 हेक्टर एवढी जमीन, म्हणजे साधारणतः 352 एकर जमीन या ठिकाणी संपादित केलेली जमीन ही लवासाला दिली जाते आणि ती पण नाममात्र भाडे तत्वावरती. ज्या संपादित केलेले मूळ शेतकरी आहेत त्यांची आमची मागणी आहे की ज्या संपादित केलेल्या जमिनी त्या सुद्धा तुम्ही मूळ शेतकऱ्यांना परत द्या, त्या सुद्धा नाममात्र भाडे तत्वाने त्या ठिकाणी तुम्ही परत द्या. त्या शेतकरी घ्यायला तयार आहेत, पण तसं होत नाही. लवासासारखा कुठेतरी राजकीय कोणाचा वरद असता आहे काय मला बोलायचं नाही. माझं एवढंही सांगणं, या ठिकाणी महसूल मंत्री नारायणरावजी राणे साहेब यांनी स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं आहे. या संबंधित सर्व प्रकरणाची चौकशी त्यांनी या ठिकाणी करावी. वेळ पडली तर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा या ठिकाणी यामध्ये लक्ष घालावं आणि ह्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन यामधलं काय खरं जे आहे ते जनतेसमोर यावं, यासाठी मी इथं तुमच्या समोर. तुम्ही एक महत्वाची मागणी करताय की लवासा प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. मी आता ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपल्याकडे अनंत दीक्षित सुद्धा आहेत. ते अत्यंत शांतपणे आतापर्यंतची चर्चा ऐकतायत. त्यांचं काय मत आहे? त्यांनी पुणे शहर पाहिलंय, पुण्याभोवतीचं राजकारण पाहिलंय, त्यांचं काय मत आहे मी त्यांना विचारणार आहे. निळू दामल्यांकडेही पुन्हा येणार आहे. पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा, लवासा प्रकल्प हा सरकारी नियमांचं उल्लंघन करणारा प्रकल्प आहे का? बघा पडद्यावर. आता 60% लोक होय असं म्हणतायत, 40% लोक नाही असं म्हणतायत. अत्यंत वादात सापडलेला प्रकल्प कसा आहे हे यावरून दिसतंय. पुढे आपण चर्चा चालू ठेवूया ब्रेक नंतर.
आपण चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या वादग्रस्त बनलेल्या लवासा प्रकल्पाबद्दल. मी थेट जातोय अनंत दीक्षितांकडे. दीक्षित सर, तुम्ही इतका वेळ सगळं शांतपणे ऐकत होतात, निळू दामलेंचं म्हणणं ऐकलं, सुनीती सूर आणि संग्राम थोपटेंचंही ऐकलं. तुमचं स्वतःचं एक पत्रकार म्हणून, अनुभवी पत्रकार म्हणून काय मत आहे या प्रकल्पाकडे? तुम्ही कसं बघता? त्याच्यावर जे आक्षेप आहेत त्यामध्ये राजकारण आहे की आक्षेपात काही तथ्य आहे? नाही, ही जी चर्चा आहे किंवा आक्षेप आहेत याचं जे एक रिंगण आहे त्याच्या बाहेर एक मोठा समाज आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात एका रिंगणाच्या बाहेर सुद्धा जाऊन याचा विचार करायला पाहिजे. 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की जुनी अर्थव्यवस्था जाऊन नवी अर्थव्यवस्था येताना काही गोष्टी अपरिहार्य आहेत असं सातत्यानं विकासवादी लोक सांगत असतात की हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार हे अपरिहार्य आहे, शेतीचं महत्व कमी होणार हे अपरिहार्य आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे असेल तर पैसे देणं हे अपरिहार्य आहे. आता अशी अपरिहार्यता वाढायला लागल्यानंतर जो माझ्यासारखा साधा मनुष्य असतो तो म्हणतो, अरे मी उद्ध्वस्त व्हायला लागलेलो आहे, तुमची अपरिहार्यता घेऊन मला काय करायचंय? सरकारने मान्यता दिली म्हणजे काय झालं? त्याच्याही पुढे जाऊन लोक असंही म्हणू शकतील की कायद्याने मान्य आहे म्हणजे काय फार मोठी गोष्ट झाली का? कायद्याला सुद्धा चॅलेंज करता येतं. प्रश्न असे, लवासा सिटी होते म्हणजे काय होते? 25,000 एकरावरचा हा एक प्रकल्प आहे आणि 3 टप्प्यांमध्ये तो पूर्ण होणार आहे. 2021 पर्यंत त्याचं काम चालणार आहे. पायाभूत सुविधांसाठी हजारो करोडो रुपये त्याच्यावरती खर्च झालेले आहेत आणि तिथे जे लोक राहत होती त्यांची संख्या किती होती, त्यांची कुवत काय होती, काय पिकत होती याची चर्चा जरूर करावी. पण ती माणसं होती आणि ते असं म्हणतात की आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत, आम्हाला उद्ध्वस्तपणाला सामोरं जावं लागतंय. अशा वेळेला काय प्रकारची विधानं केली जातात? सरकारने मान्यता दिलेली आहे, काल यांनीच पैसे घेतले आणि यांनी सगळं मान्य केलं आणि आज हे म्हणतात हे बरोबर नाही. हे कसं काय? काय आहे की काल काय म्हणला आणि आज काय म्हणला याची जास्त चर्चा करण्यापेक्षा कालचं तो बोलत होता ते शहाणपणाचं होतं का, हिताचं होतं का, आजचं बोलतंय ते शहाणपणाचं आहे का? कारण हा शेवटी माणसांशी समाजांशी जोडलेला प्रश्न आहे. एक पंचतारांकित गाव उभं करण्याचा हा प्रश्न आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की अगदी सरकार, राजकारण या सगळ्या गोष्टींवरती जरी विश्वास ठेवला, कोण तिथे जाऊन राहणार आहे, कोणाची आर्थिक कुवत काय याच्यावरतीच ते निर्णय अवलंबून आहेत ना. साधारणपणानं काही कोटी रुपये ज्यांची खर्च करण्याची ताकद आहे ते लोक तिथे जाऊन राहणार आहेत. म्हणजे व्यापार, उद्योग, राजकारण, अर्थकारण, राजसत्ता, न्यायसत्ता, भाषासत्ता अशी ज्यांच्या ताकद आहे ते लोक जाऊन तिथे राहणार. याचा सामान्य माणसाशी विकासाशी संबंध काय? आणि मुख्यतः असं आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये एकदा अशा प्रकारचा प्रकल्प कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुढे रेटून नेला की तो उद्या कोल्हापूरला होणार, तो उद्या नाशिकला होणार, तो उद्या मुंबईला होणार. कसं आहे की गाव एखादं वसवणं याच्यामध्ये नवीन काही नाहीये महाराष्ट्रामध्ये, बरं का. हे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर हे गाव वसवलं त्या काळामध्ये, पण त्याच्यामध्ये लोक सगळे विचारात घेतले, लोकांचं हित विचारात घेतलेलं होतं. ते संख्येनं, जातीनं, अर्थकारणानं कुठले त्याचा विचार केलेला नव्हता. मला स्वतःला असं वाटतं की लवासा सिटी उभं करण्याच्या प्रकल्पामध्ये सगळ्या बड्या लोकांचा एक मोठा सहभाग आहे, राजसत्तेचाही सहभाग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे या 2002 पासून 2004 पर्यंत संचालक होत्या. त्या काळात झालेले निर्णय, ह्याच्यात राजकारण पण आहे. आता नारायण राणे आणि मंडळी म्हणत असली की तो अहवाल आलेला आहे वगैरे, या गोष्टीवरती मी काही फार विश्वास ठेवत नाही. कारण सरकारच्या अहवालांचं काय होतं हे 26/11च्या रामप्रधान अहवालापासून कितीतरी अहवालांचं सांगता येईल. हे अहवाल आणि यांचं राजकारण काय चालायचं असेल ते चालू द्या. प्रश्न आहे तो अशा प्रकारच्या खासगीकरणाला प्रोत्साहन देणं म्हणजेच विकास. दीक्षित सर, म्हणजे तुमचा तात्विक विरोध आहे अशा प्रकारच्या प्रकल्पाला, मुठभरांसाठी हे प्रकल्प होत आहेत असं तुमचं म्हणणं आहे. निळू दामले, तुम्ही उत्तर द्या. काय आता इथे सुनीती आणि दीक्षितांनी अनेक मुद्दे काढले, ही त्यांची बाजू आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे शहर होत आहे, हे केवळ मोठ्या लोकांसाठी शहर होत आहे असा त्यांचा एक मुद्दा आहे. शहर ज्यावेळी होईल त्यावेळी कळेल की केवळ मोठे लोक राहतात किंवा नाही. कारण हे शहर जितकं राहणाऱ्या लोकांसाठी आहे तितकं त्याच्यामध्ये अनेक शिक्षण संस्था राहत आहेत. उदाहरणार्थ सिम्बायसिस संस्था तिकडे जाते, त्यांची कॉलेजेस तिकडे उभं राहणार आहेत. अनेक बाहेरच्या आणि देशातल्या संस्था तिकडे उभं राहणार, तिकडे माणसं शिकणार. तेव्हा ज्या अर्थाने कन्व्हेन्शनल शहर असतं तशा अर्थाचे शहर नाहीये. तर इथे शैक्षणिक, कल्चरल अशा